नमस्कार, मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे। कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आजकाल आपण अनेकदा ऐकतो आहोत। या कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वाढता वापर करणे संदर्भात चर्चाही आपण सातत्याने ऐकतो आहोत। शेतकऱ्यांच्या मनात असंख्य प्रश्न याविषयी आहेत, या तंत्रज्ञानाविषयी आहेत। या तंत्रज्ञानाविषयी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातला उपयोग कसा होऊ शकतो या संदर्भात आपण शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर निमंत्रित केलं आहे डॉक्टर शशांक कुलकर्णी यांना। डॉक्टर शशांक कुलकर्णी आपल्या सांगली जिल्ह्यातलेच आहेत। नवी दिल्ली येथे शिक्षण झाल्यानंतर काही वर्ष जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर स्वामीनाथन यांच्याबरोबर त्यांनी 6 महिने काम केलं आहे। जवळजवळ 12 ते 13 कृषी विषयक व इतर काही पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत। कृषी नीती वैज्ञानिक व येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत झारखंड केंद्रीय विद्यापीठामध्ये। नीती आयोगामध्ये कृषी सल्लागार म्हणूनही त्यांची निवड झाली आहे। नमस्कार डॉक्टर शशांक। नमस्ते। मला एक सांगा, शेतकऱ्यांच्या समोर अनेक विषय आहेत, त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? हो, कृत्रिम बुद्धिमत्ता हा आता एक परवलीचा शब्द झालाय आणि एकदम लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या बोलण्यामधून किंवा आपल्या वाचनामधून वर्तमानपत्रामधून सातत्यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला वारंवार ऐकायला किंवा पाहायला मिळतोय। आणि त्यामुळं एक सर्वसामान्य व्यक्तींमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये ही उत्सुकता असणं स्वाभाविक आहे की ही नेमकी कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे। तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा समजावं लागेल की मानवी बुद्धिमत्ता काय आहे। तर आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी काही गुण आपल्यामध्ये उपजत असतात आणि काही आपलं निरीक्षण, अनुभव, आपली शाळा किंवा समाज हा आपल्याला शिकवत असतो आणि त्यातून आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि त्यामुळे आपण स्वतःबद्दलची आणि आपल्या समाजाबद्दलची धारणा आपल्यामध्ये विकसित होते आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण आपलं जीवन जगत असतो। पण कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून, संगणकाचा वापर करून ज्या पद्धतीनं मानवी मेंदू विचार करतो त्याच पद्धतीनं किंवा त्याच्याहून अधिक प्रगत पद्धतीनं विचार करता येऊ शकतो आणि त्यामुळं मानवासमोर ज्या समस्या आहेत आणि त्या समस्या मानवाला कदाचित सोडवता येऊ शकत नसतील अशा समस्या सोडण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी येऊ शकते। अनेक क्षेत्रात आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याआधीच खूप सुरू झाला आहे। हो, आता आपण शेती क्षेत्रातही याचा वापर करण्यासंदर्भातली चर्चा खूप सर्व क्षेत्रात चालू आहे। मग भारतीय शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कशी प्रासंगिक आहे जरा सांगाल का शेतकरी बांधवांना? हो, आता आपण ज्यावेळी भारतीय शेतीचा विचार करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की साधारणतः 70% जी आपली लोकसंख्या आहे ती शेतीवर अवलंबून आहे आणि उरलेली 30% अप्रत्यक्षरित्या शेतीवरच अवलंबून आहे आणि त्यामुळे आपला देश कृषी गो वाणिज्य प्रधान आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला विकसित भारत जे आपण स्वप्न 2047 बघितलंय आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल पण करायला लागलोय, जर खऱ्या अर्थानं करायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या एका प्रगत तंत्रज्ञानाचा आपल्याला भारतीय शेतीमध्ये वापर करावा लागेल आणि तो फक्त एका अंगानं नाही तर आपली जी ऍग्रिकल्चर प्राइस आहे, कृषी मूल्य, त्यामध्ये आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरता येईल, इरिगेशनचे प्रॅक्टिसेस आहेत किंवा ड्रोनच्या सहाय्याने आपण जे टेक्नॉलॉजी विकसित करतोय त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मला असं वाटतं की आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापरता येईल। अच्छा, या संदर्भातच आपल्याला काही एक पेटंट मिळालेलं आहे, तर जरा त्या पेटंट विषयी काय नेमकं आपल्याला कोणतं पेटंट मिळालं? हे एक डिझाईन पेटंट आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक डिव्हाइस डिझाईनचं एक प्रारूप बनवलं गेलंय की ज्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याच्या गावामध्ये त्याच्या भाषेमध्ये आणि त्याच्या आवश्यकतेनुसार माहिती उपलब्ध केली जाईल। तर याचा उद्देश हा आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ 7 लाखाहून अधिक खेडेगाव आहेत आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे एक डिव्हाइस
एस्टॅब्लिश करता येईल आणि तिथला जो ऍग्रिकल्चर असिस्टंट आहे तो त्या डिव्हाइसला ऑपरेट करेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याच्या गावामध्ये शेती करत असताना निर्माण होणाऱ्या समस्यांचं समाधान आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्या भाषेमध्ये आणि त्याला समजेल अशा पद्धतीनं कशा पद्धतीने आपण देऊ शकतो, ह्या डिव्हाइससाठीच मला हे पेटंट मिळाले. आणि मी या ठिकाणी हे नमूद करेन की जर भारत सरकारनं आणि एकंदरीत समाजानं जर आणखी ह्याला एक सपोर्ट केला किंवा ह्याच्यावर काम केलं तर अशा पद्धतीनं आपण डिव्हाइस जे आहे ते पंचायत स्तरावर घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून शेतकरी लाभान्वित होतील. अच्छा, पण मग या सगळ्यासाठी प्रत्येकाकडे स्मार्टफोन हे आवश्यकच असणार आहे की कॉम्प्युटर पण आवश्यक असणार? आता या ठिकाणी मी हा विचार केला की आपल्या देशामध्ये अशी पण काही खेडेगाव आहेत की तिथल्या लोकांकडे अजून मोबाईल पोहोचलेला नाहीये किंवा त्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती नाहीये की ते चांगला मोबाईल घेऊ शकतील. त्यामुळे हे डिव्हाइस आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये ठेवता येईल आणि शेतकरी ग्रामपंचायतीमध्ये येतील आणि तिथं ऍग्रिकल्चर असिस्टंट किंवा एक एक्सपर्ट व्यक्ती असेल आणि तो एक मेडिएटरच्या रूपामध्ये त्यांना मदत करू शकेल. अच्छा, तुम्हाला या उपकरणाची कल्पना कशी सुचली? हा रोचक प्रश्न आहे. ज्यावेळी मी माझा पीएचडीच्या कामासाठी विदर्भामध्ये होतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कशा पद्धतीने आपण एक उपाय शोधू शकतो अशा पद्धतीचं संशोधन चालू होतं, त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्या शेतकऱ्यांना आता माहिती तर पुष्कळ मिळते इंटरनेटच्या माध्यमातून, पण त्यामध्ये ऑथेंटिक माहिती, विश्वासार्ह माहिती कमी आहे आणि जी आवश्यक माहिती आहे तेवढीच न मिळता एक माहितीचा महापूर येतोय का काय, अशा पद्धतीचं वातावरण मी स्वतः ते अनुभवलं. आणि मग माझ्या मनामध्ये असं आलं की जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगामध्ये मानवी जीवनाच्या संबंधित विविध भागांमध्ये इतक्या पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार होत असेल तर आपल्या शेतीप्रधान देशामध्ये आपण त्याचा कसा वापर करू शकू, जेणेकरून आपल्यातला सामान्यातील सामान्य शेतकरी माहितीच्या अभावामध्ये राहणार नाही, त्याला योग्य ती माहिती मिळेल. त्यानंतर त्याचा अवलंब कसा करायचा, काय करायचा हा त्याचा प्रश्न आहे. पण असं व्हायला नको की त्याला माहितीच नाहीये. आणि हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुळे सहज शक्य आहे. अच्छा, म्हणजे शेतीतल्या समस्या सोडवण्यासाठी एआयचा वापर होऊ शकतो, तो कसा होऊ शकतो जरा सांगा? अगदी आपण विचार केला तर आपण सॉइलचा घेऊ तर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण आता जे सॉइल टेस्टिंग करतोय किंवा क्रॉपिंग पॅटर्न ठरवताना कुठली सॉइल हे बघतोय तर तो मॅप आपल्याला एआयच्या माध्यमातून बनवू शकतो. आपण ऍग्रिकल्चर प्रोसेसिंगचा विचार केला तर एआयच्या माध्यमातून आपण हे फाइंड आउट करू शकतो की कुठलं जे ऍग्रिकल्चर बाय प्रॉडक्ट आहे त्याचं कशा पद्धतीने प्रोसेसिंग करून कशा पद्धतीने व्हॅल्यू ऍडिशन करता येईल आणि त्याचं मार्केट कुठं असेल, ही जी एक लिंक आहे ती पण आपण एआयच्या माध्यमातून अधिक सदृढ किंवा मजबूत पद्धतीने करू शकू. जगामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ऍग्रिकल्चर प्रॉडक्टसाठी कोणती प्राइस आहे त्याचा जो कंपॅरेटिव्ह अनालिसिस आहे मार्केटचा, तो पण आपण एआयच्या माध्यमातून करू शकतो. त्यामुळे मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शेतीच्या एका क्षेत्राशी संबंधित नाहीये, शेतीवर आधारित प्रत्येक व्यवसायाशी मला वाटतं म्हणजे शेतीतल्या सगळ्या समस्यांची उत्तरं एआय कडे आहेत. हो, असं आपल्याला सांगायचं. अगदी बरोबर. मग ते अतिरिक्त उत्पादनाचा विषय असेल, किंमत विक्री कुठं करायची, उत्पादन किती प्रमाणात घ्यायचं, पिकात काही समस्या आल्या, रोगाचा या संदर्भात काही माहिती पाहिजे, ऑथेंटिक माहिती काय असली पाहिजे, हे सगळी माहिती एआय तंत्रज्ञानाद्वारे मिळू शकते. मग मला एक सांगा, हे तंत्रज्ञान तसे खूप कॉस्टली असणार आहे की शेतकरी सहजपणे ते अप्लाय करू शकतो? अगदी बरोबर आहे. मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये याची जी कॉस्ट आहे ती कदाचित थोडीशी जास्त असू शकेल, म्हणून सरकारनं थोडंसं इंटरव्हेन्शन करून अशा पद्धतीचे जे डिव्हाइस आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ती सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांपर्यंत नेणे गरजेचं आहे. भविष्यामध्ये मला असं वाटतं जसं काळ जाईल किंवा ते तंत्रज्ञान आणखी प्रगत होईल त्यावेळी त्याचा कॉस्ट कमी होत जाईल आणि मग ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकेल. जसं आपण आपला विचार केला तर अगोदर एसटीडी बूथ होते, प्रत्येकाच्या घरामध्ये फोन नव्हते, मग आपण जाऊन फोन लावत होतो. हळूहळू प्रत्येकाच्या घरी लँडलाईन आले, आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. तशाच पद्धतीनं हे पण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आहे तो सर्वसामान्यांपर्यंत तशा पद्धतीने पोहोचायला अजून थोडासा वेळ लागू शकेल, पण आपण त्या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे. या बाबतीत अन्य परदेशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये या एआयचा वापर आपल्यापेक्षा खूप पुढे गेला. हो, अगदी.
आपण जर अमेरिकेचा विचार केला किंवा जर्मनी सारख्या, जपान सारख्या राष्ट्राचा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की आता त्यांचं जे फार्म मेकनायझेशन आहे त्यामध्ये त्यांनी इतक्या गतीनं एआयचा वापर ते करतायत की, आणि त्यामुळे त्यांची अॅक्युरेसी वाढायला लागली, ज्याला आपण प्रिसिजन फार्मिंग म्हणतो, काटेकोर शेती जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे त्यांचा प्रोडक्शनची क्वालिटी वाढायला लागली आहे, त्यांचा ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढायला लागलाय, त्यांचा फार्मरचा इन्कम त्यामुळे वाढायला लागलाय. आणि मला आणखी यात एक गोष्ट नमूद करायची वाटते की आज आपण जे विषमुक्त शेतीचा जे गोष्ट करतोय किंवा एक सेंद्रिय शेती, नॅचरल फार्मिंग, त्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. अच्छा. आणि त्या दृष्टीने आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. अच्छा. आणि मला एक सांगा की साधारण शेतकऱ्यासाठी हवामानाचा विषय असेल, याच्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो. हवामानासाठी तर आपण आता बघतोय की बऱ्याचदा काय होतं, आपल्याला हवामानाचा अंदाज तितकासा अॅक्युरेट न आल्यामुळे शेतीचं बरंच नुकसान होतं किंवा शेतकऱ्याला नियोजन करण्यासाठी पण अडचणी येऊ शकतात. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून आपल्याला अॅक्युरेसी इतकी वाढवता येते आणि त्यामुळं भविष्यातलं नुकसान कसं टाळता येईल, ज्याला आपण भविष्याची कल्पना असं म्हणतो, ती येण्यासाठी एआयचा फार चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. अच्छा. यासाठी अनेक पातळीवरती, वेगवेगळ्या पातळीवर विद्यापीठ असतील, कृषी विज्ञान केंद्र असेल, मग या सगळ्यांमध्ये कुठेतरी काही समन्वयता आहे की जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने या विषयात काम करतोय? सध्या अशी अवस्था आहे की प्रत्येक जे ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे किंवा ऍग्रिकल्चर सायंटिस्ट आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर आहे, सर्वजण ह्या नवीन संकल्पनेला कशा पद्धतीने अडॉप्ट करता येईल यावर काम करतायत. पण तुम्ही जसं म्हणाला तसं पूर्ण एक नॅशनल पॉलिसी ज्याला आपण म्हणतो ती अजून या संदर्भामध्ये आलेली नाही. पण भविष्यामध्ये तशी येऊ शकेल अशी शक्यता आहे आणि आवश्यकता. शासनाने काही याचा वापर करण्यासंदर्भात काही कायदा करणार वगैरे असं काही सुचवाच केलंय का? अजून तितक्या पद्धतीने नाही केलेलं. अच्छा. पण जे सायंटिस्ट आहेत किंवा इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे किंवा इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ICAR आहे, यात मला असं वाटतं की सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन करण्यापेक्षा यात एकाला एक विषय दिला, एकाला एक विषय दिला, तर त्यात मला असं वाटतं की आपण जरा वेगानं आणि कन्क्लूड ज्याला म्हणू आपण, बरोबर, एक सर्व विकसित, कारण परदेशातली शेती आणि आपल्या शेतीत खूप फरक आहे. तिथल्या समस्या आणि आपल्या समस्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि शेतकऱ्यांच्या समस्याला खरंच या तंत्रज्ञानानं उत्तर मिळू शकेल समर्थ? हो, नक्कीच. याचा तुम्ही जसं म्हणाला की आपण एक चांगलं प्लॅनिंग करून आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं आणि सिस्टमॅटिकली जर याचा अंतर्भाव केला तर नक्कीच आपण शेतकऱ्यांचं जीवनमान ह्या माध्यमातून सुधारू शकू. पण त्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावर सूत्रबद्ध पद्धतीनं एकत्रित येऊन जे वेगवेगळे स्टेक होल्डर आहेत त्यांनी सोबत येऊन काम करणं आवश्यक आहे. अच्छा. म्हणजे कृषी AI तंत्रज्ञानाचा वापर आता सर्व शेतकरी किंबहुना AI तंत्रज्ञान आता कृषी क्षेत्राच्या अगदी जवळ आलेलं आहे. आता कुठलंही नवीन तंत्रज्ञान म्हटलं की शेतकऱ्याच्या मनात खूप समस्या असतात, त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भातही खूप समस्या असतात. पण आपल्या भारतीय शेती एक कूच बदलते आहे. भारत देश एक विकसित भारताच्या दिशेनं, समर्थ भारताच्या दिशेनं आपल्या सगळ्यांची वाटचाल करायची असेल तर आपल्याला सुद्धा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बरोबर जाणं हे सर्व शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. आणि भारताचं कृषी सरकार आणि कृषी खातं आणि भारत सरकार देखील या सर्व दिशेनं वेगानं प्रयत्न करतायत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे AI तंत्रज्ञानाविषयीची खूप मोठ्या प्रमाणावरती आज चर्चा होत आहे. आज आपण या ठिकाणी आपण आलात आणि शेतकऱ्यांना या AI तंत्रज्ञानाचा कृषी समस्या सोडवण्यासंदर्भातला उपयोग कसा होऊ शकतो याबाबत शेतकऱ्यांसाठी माहिती दिली. याबद्दल मी तुमचा निश्चितच आभारी आहे. आपण दिलेली माहिती एवढी पुरेशी नाही, अजून या विषयाच्या अनुषंगानं आपण परत काही ना काही व्यक्तींशी संस्थांशी आपण चर्चा करणार आहोत. पण आपल्यापर्यंत ह्या तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्याचा हा आमचा पहिला प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल तर शेतकरी बांधवांनो, आपण आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शशांक जी, आपण इथे आलात याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.